रामराम मंडळी, मी आहे नेहा राऊत आणि आज मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या विदर्भामध्ये तर आपल्याला माहीतच आहे की दोन प्रकारच्या भाकर बनल्या जातात, एक ज्वारीची आणि एक बाजरीची. आता पुण्यामध्ये आल्यानंतर मला हा प्रकार कळाला की तांदळाची भाकरसुद्धा असते. आता माझी मैत्रीण कोकणातली होती म्हणून ती तांदळाची भाकर करत होती, तर खूप छान असते तांदळाची भाकरसुद्धा. आणि माझ्या मैत्रिणीच्या घरी मी कोकणामध्ये गेली होती, 1 महिना राहिली होती. तर तिथे मी अशी बघितलं की आपल्या विदर्भामध्ये तर आपल्याला माहीतच आहे की प्रत्येक गोष्टीला आता ती सुकी भाजी असो की ओली भाजी असो, आपण प्रत्येकाला भाजीच म्हणतो. आता मटणची भाजी वगैरे चिकनची भाजी असते तर आपण भाजीच भाजीच म्हणतो. आता वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी वेगवेगळं म्हणतात. आता तर मला माहिती नाही. आता पुण्यामध्ये आणि विदर्भामध्ये आता मला माहीतच की काय कसला प्रकार वगैरे असते. आता भाजीचं तर मला माहीत पडलं की आमटी वगैरे म्हणतात. आता आपण वरण वगैरे म्हणतो, म्हटलं तुम्ही वरणाला का म्हणता मग? तर वरणाला वरणच म्हणतो. आणि जर वरणाला फोडणी दिली, आता आपल्या इकडे वरणाला फोडणी देतो आपण, फोडणीचं वरण म्हणतो. पण इकडे कसं म्हणतात? आमटी म्हणतात. तिने म्हटलं आमटी म्हणतात. मग म्हणतात ते त्यांच्या इथे कसं कंपल्सरी आहे भात करणं वगैरे. म्हणजे म्हटलं कंपल्सरी, मग तुम्हाला भाताशिवाय म्हणजे आम्हाला म्हणजे असं करमतच नाही. भात केल्याशिवाय तर आमच्या गळ्याच्या अंदर घाससुद्धा उतरत नाही. आणि म्हटलं आमच्या इकडे असं नसते. आणि हा पण प्रकार मला कळाला की उपवाससुद्धा ते भाताने सोडतात. पण आता आपल्या विदर्भामध्ये असं काही नाही आहे, चपाती भाजीवरच आपण सोडवतो. पण भाताचा पण हा प्रकार माहीत पडला. आणि नॉनव्हेजचा सुद्धा आता मटनची भाजी आणि चिकनची भाजी हा प्रकार मला माहिती होता. पण तिसरा प्रकार असा माहीत पडला की इथे नॉनव्हेजच्या हॉटेलमध्ये तांबडा रस्सा, पिवळा रस्सा हा पण प्रकार असतो. म्हणे म्हटलं छान आहे.